मित्रांनो, क्रिकेटचा विषय निघाला की आपल्यासमोर येतो क्रिकेटचं शिखर असलेला सचिन तेंडुलकर. चित्रपटाचं जग पाहायचं झालं तर अभिनय सम्राट अमिताभ बच्चन शिवाय ते पूर्णच होणार नाही. गायनाच्या क्षेत्राचा विचार केला तर गान कोकिळा लता मंगेशकरांसमोर आपण नतमस्तक होतो. आणि जागतिक स्तरावरचं आदरणीय असं नाव घ्यायचं झालं तर दानशूर उद्योजक म्हणून जगप्रसिद्ध वॉरन बफेट यांना आपण सलाम करतो. अशी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची माणसं आहेत. ही उदाहरणं वानगी दाखल घेतली आहेत. पण या माणसांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातलं अत्युच्च शिखर गाठता आलं ते त्यांच्यातल्या जिद्दीमुळं, चिकाटीमुळं आणि सातत्यानं केलेल्या प्रयत्नांमुळं. कोणत्याही यशापाठीमागे सातत्य खूप महत्त्वाचं असतं. आणि असंच प्रयत्नपूर्वक सातत्य राखलं सोलापुरातल्या लोकमंगल समूहानं. लोकमंगल नावाप्रमाणेच काम करणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था. समाजाचं आपण देणं लागतो ही आंतरिक तळमळ घेऊन सर्वसामान्यांचं कल्याण व्हावं हा प्रयत्न करणारा लोकमंगल समूह. या समूहाचं बोधचिन्ह कासव आणि बोधवाक्य अखंड गतीतून सार्थकता. या अखंड गतीचा परिणाम म्हणजेच अवघ्या 15 वर्षात लोकमंगलनं सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रात घेतलेली गरुड भरारी. तुमच्याकडे जिद्द असेल, प्रचंड कष्ट करण्याची धडपड असेल आणि समाजाचं ऋण फेडण्याची भावना असेल तर तुमच्या या जिद्दीला, धडपडीला, भावनेला अवघं विश्व साथ देतं असा लोकमंगल समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देशमुख यांना विश्वास आहे. या तरुण मुलांनी आपल्यातलं सळसळ करत असलेलं रक्त चळवळ करायची असेल तर मला असं वाटतं की जे काय आपल्याला जमतंय ते सगळं करण्याचा प्रयत्न करावा. काही एकमेकाची टीम तयार करावी, नवीन नवीन टीम तयार करून एकमेक एकत्र संघटित झालं. मग गाव पातळीवरती संघटना संघटित असेल, चांगल्या विचाराची तरुण मुलं एकत्र आली, नवीन नवीन प्रयोग करावे, त्याच्यातून नवीन उद्योग करावे. काय आज भारताचा जर विचार केला, डॉलर आणि रुपयाची किंमत घसरत चाललेली आहे. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ह्या तरुण मुलांनी नवीन संशोधन केलं आणि आपल्या देशात जास्तीत जास्त उत्पादने घेऊन नवीन नवीन प्रयोग करून उत्पादनं बाहेर निर्यात केली. आणि बाहेर जो येणारा माल आहे आपल्याकडे आत्ता येणाऱ्या ह्या गोष्टी आपल्याला कशा कंट्रोल करता येतील. उदाहरणार्थ आपण सोनं बाहेरून घेतो, हे खरेदी कशासाठी करायचं, किंवा आपण बाहेरून पेट्रोल आयात करतो मोठ्या प्रमाणात, मग आपल्या इथं पेट्रोल तयार करता येते का. मग असे अनेक प्रयोग जर आम्ही केले तर मला असं वाटतं की परत एकदा आपल्या रुपयाची किंमत नक्कीच वाढू शकते. ती अपेक्षा म्हणजे या तरुण मुलांच्याकडून आपल्याला असं मला पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. राजकारणाचा मार्ग सिंहासनाकडे जातो, पण केवळ ते सिंहासन मिळवणं हे एकमेव ध्येय राजकारणात आमदार खासदारपद मिळवलेल्या सुभाष देशमुखांचं कधीच नव्हतं. तर ज्या समाजाकडून आपण निवडले जातो त्या समाजाशी नाळ जोडलेली आणि जुळलेली असणं त्यांनी महत्त्वाचं मानलं. म्हणून मग सामुदायिक विवाह सोहळा असो, अन्नदान, विद्यादान योजना असो, हॉस्पिटल, वृक्षसंगोपन, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बांधारे बांधणं असो, रक्तदान शिबिरं, शिक्षक रत्न तसंच पत्रकारांना पुरस्कार देणं असो वा अनाथ मुलांचं संगोपन असो, अशा समाजातल्या विविध घटकांसाठी आवश्यक असणारं कार्य लोकमंगल समूहाच्या माध्यमातून गेली 10-15 वर्ष ते सातत्यानं करीत आहेत.
लोकमंगल समूहाच्या माध्यमातून अनेक उद्योगधंदे सुरू करत असताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या अनेक लोकांशी संपर्क येत गेला. त्यातून लग्नासाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय जाणवली. याशिवाय खेडोपाडी फिरताना प्रकर्षानं जाणवलं की सावकाराच्या कचाट्यात सापडलेला सर्वसामान्य माणूस लग्नाचं कर्ज फेडता फेडता परेशान झालाय. कर्ज काढून सोनं नाणं विकून, शेत जमीन घर विकून, गहाण टाकून विवाह सोहळा संपन्न केला जातो. असा विवाह सोहळा करण्यापेक्षा वेळ, पैसा, श्रम वाचवण्यासाठी या महागाईच्या दिवसात सामुदायिक विवाह सोहळा हा उत्तम पर्याय होऊ शकतो, असं सुभाष देशमुखांचं म्हणणं आहे. आणि तशी सुरुवात 2006ला झाली. पहिल्या विवाह सोहळ्यात 111 जोडपी विवाहबद्ध झाली. या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 2012ला 264 जोडपी विवाहबद्ध झाली. आणि आता 17 नोव्हेंबर 2013 रोजी सामुदायिक विवाह सोहळा हा 8वा सामुदायिक विवाह सोहळा असणार आहे. या विवाह सोहळ्यात उभ्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही वधूवर आणि वऱ्हाडी येतात. या विवाह सोहळ्याची तयारी वर्षभर चालू असते. कारण या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूवरांकडच्या वऱ्हाडी मंडळींवर ठराविक उपस्थितीचं बंधन नसतं. त्यांना हवे तेवढे वऱ्हाडी ते घेऊन येऊ शकतात. या सगळ्या वऱ्हाडींना सुग्रास आणि तृप्तीची ढेकर यावी असं भोजन दिलं जातं. या लग्न सोहळ्याला लाखभर लोक तरी उपस्थित असतातच. सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या वधूवरांना संसारोपयोगी साहित्य, वधूला हळदीची साडी, लग्नाचा शालू, मणिमंगळसूत्र, जोडवी, वराला सफारी, हळदीचा ड्रेस आदी दिलं जातं. वधूच्या हातावर मेहंदी, वधूचा मेकअप, हारतुरे, मुंडावळ्या, त्या धर्मानुसार लग्न लावणारे पुरोहित, पंडित, मुल्ला, भंतेजी, वधूवरांना समुपदेशन करण्यासाठी समाजातील मान्यवर विचारवंत डॉक्टर आदींना आमंत्रित केलं जातं. आकर्षक लग्नपत्रिका काढली जाते. लग्नाच्या विविध विधींची छायाचित्र काढली जातात. व्हिडिओ शूटिंग केलं जातं. त्यानंतर वाजत गाजत वरातही काढली जाते. ढोल, ताशा, वाजंत्री असा मोठा फौजफाटा असतो. समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या लग्न समारंभाला आवर्जून उपस्थित राहून सुभाष बापूंच्या या लेकी आणि जावयांना शुभाशीर्वाद देतात. या विवाह सोहळ्यात सुभाष बापू देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिताताई या मुलींचं कन्यादान करतात. या त्यांच्या लेकी जावयांचं सर्वमंगल करण्याचा ते कसोशीनं प्रयत्न करतात. त्यांच्या घरातील भांडणं, कौटुंबिक समस्या सोडवण्याचाही प्रयत्न ते करतात. केवळ लग्न करून देऊन लेकींना वाऱ्यावर सोडून देणं हा गुन्हा झाला नाही का, असं त्यांचं म्हणणं. म्हणून एक कुटुंबकर्ता म्हणून त्यांचं सर्वक्षेम पाहणं माझं कर्तव्यच आहे, असंही ते म्हणतात. याशिवाय त्यांची मुलं अर्थात नातवंडांसाठी मोफत शिक्षण, मोफत आरोग्य पुरवण्याचाही प्रयत्न आहे. मुलींच्या जन्माला नाकारणारे पालक आजकाल समाजात खूप पाहायला मिळतात. पण मुलगी घरची लक्ष्मी असते असं ते मानतात. म्हणून या जोडप्यांना पहिली मुलगी झाली तर तिच्या नावाने 2000 रुपये 18 वर्षासाठी डिपॉझिट केले जातात. छोटासा का असेना पण खारीचा वाटा उचलण्याचा लोकमंगलचा हा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत अशा 81 मुलींच्या नावे शुभमंगल योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी 2000 रुपये बँकेत डिपॉझिट केले आहेत. आत्तापर्यंत या विवाह सोहळ्यात 1551 इतक्या जोडप्यांचे विवाह झाले आहेत. श्री सुभाष देशमुख हसत हसत सांगतात की मी 1551 मुलींचा पिता आणि 1551 जावयांचा सासरा आहे म्हणून. याशिवाय केवळ लग्न करून जबाबदारी संपली असं न मानता या विवाह सोहळ्यात लग्न झालेल्या वधू किंवा वरांना नोकरी हवी असेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्यांना त्याप्रमाणे सहकार्यही केलं जातं. मुली वा जावयाच्या शैक्षणिक कुवतीप्रमाणे नोकऱ्या दिल्या जातात. तसंच ज्यांना उद्योग व्यवसायात गती आहे, कष्ट करण्याची तयारी आहे, उद्योग व्यवसायाचं ज्ञान आहे, अशांना आर्थिक भांडवल उपलब्ध करून सहकार्य केलं जातं. ज्या जावयांना व्यवसाय करायचा आहे अशांना 21,27,000 आत्तापर्यंत कर्जांचं वाटप झालं आहे. तर 44 वधूवरांना नोकऱ्याही दिल्या आहेत. आणि वधू पित्यांना सरकारी अनुदानापोटी आत्तापर्यंत 41,80,000 रुपये मिळवून दिले आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्यात ज्यांचं लग्न झालं त्या नरेंद्र काळे यांनी सांगितलं की लोकमंगल परिवाराशी विवाहामुळे नातं घट्ट झालं. त्यामुळे बापूंचा जावई होण्याचा मान मला मिळाला. विवाह सोहळ्यात लग्न झालेल्या प्रत्येक वराला बापू जावई मानतात आणि त्यांच्याकडे मुलासारखं लक्ष देतात. या विवाह सोहळ्यामुळं एवढी जवळीक झाली की काही अडचण आली तर हक्कानं बापूंकडे जाऊन चर्चा करतो.
लोकमंगल उद्योग समूहाचा पसारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर होत आहे. असं असताना या समाजाचं आपण देणं लागतो याचा विचार करून शेतकरी गोरगरिबांसाठी विवाह सोहळा असतो. शैक्षणिक, वैद्यकीय मदत अशी अनेक सामाजिक कामं आज लोकमंगल करीत आहे. लोकमंगल परिवाराच्या चळवळीला माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या शुभेच्छा आणि सलाम. लोकमंगल हे एक अखंड गतीतून चालणारं, जिव्हाळ्याचं, एकात्मता संस्कृतीचा वारसा जोपासणारं असं प्रेरणादायी प्रतिष्ठान आहे. लोकमंगलनं सोलापूरकरांसाठी काही करावं असं तुम्हाला वाटत असेल आणि तशा तुमच्याकडे काही सूचना असतील तर आम्हाला अवश्य सांगा. अशा सुभाष देशमुखांच्या आवाहनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि एक खूप चांगली सूचना मिलिंद भोसले आणि त्यांच्या सौभाग्यवती शुभांगी भोसले यांनी केली. त्यांची सूचना अशी होती, सोलापुरात असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना त्यांच्या मुलांनी वाऱ्यावर सोडले, तर काही ज्येष्ठांना मुलं नाहीत, आर्थिक परिस्थिती चांगली नाही, शारीरिक अवस्था बरी नाही, त्यांना राहायलाही जागा नाही, काही वृद्ध मंदिरात जिन्याखाली उघड्यावर राहतात. अशी मंडळी 2 वेळच्या जेवणालाही महाग झाली आहेत. माणसाची पहिली महत्त्वाची गरज म्हणजे अन्न अर्थात भुकेची, पण तीही जर भागत नसेल तर अशा व्यक्तींसाठी 2 वेळच्या जेवणाचा डबा घरपोच देता आला तर खूप मोठं मानवतेचं काम होणार आहे. आणि लोकमंगलचं आत्तापर्यंतचं कार्य पाहिलं तर हे अन्नदानाचं काम लोकमंगल करू शकते. आणि त्याच क्षणी या सूचनेचा जरूर आणि तातडीनं विचार करण्याचं सुभाष बापू देशमुखांनी ठरवलं आणि लगेच तसं जाहीरही केलं. म्हणून मग या घरपोच डब्यांची सुरुवात जागतिक महिला दिनानिमित्त अर्थात 8 मार्चला करण्यात आली. या सगळ्यांना डबे पुरवण्याच्या कार्याची सौ शुभांगी भोसले यांनी जबाबदारी घेतली. आता सध्या 150 लोकांना सकाळ संध्याकाळ 2 वेळचे डबे पोहोचवले जात आहेत आणि आज मितीला जवळपास 150 लोकांना सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळचा डबा अतिशय आत्मीयतेने पोहोचवला जातो. मानव सेवा हीच ईश्वर सेवा असं आपल्या थोरा मोठ्यांनी सांगितलंय आणि ते अगदी खरं आहे. आणि त्यातून रुग्णसेवा ही सगळ्यात मोठी सेवा. याच विचारानं कुंभारी इथं 500 खाटांचं भव्य अशा लोकमंगल हॉस्पिटलची उभारणी केली गेली. खूप मोठं स्वप्न होतं की आजूबाजूच्या खेड्यातील गरीब रुग्णांना अतिशय कमी दरात इथं उपचार करावेत, अद्ययावत सोयी इथं द्याव्यात. पण चांगल्या कार्याला अडचणी आणणारेही असतातच आणि ते हॉस्पिटल अश्विनी रुग्णालयाला विकावं लागलं. सुभाष देशमुखांचं मन या कारणानं खूप अस्वस्थ होतं. ग्रामीण भागातील आणि गरीब रुग्णांना अल्पदरात आरोग्य सेवा देण्यासाठी काय करता येईल याचा सातत्यानं विचार सुरू झाला. आणि चांगल्या कार्यात अडचणी आणणारे जसे असतात तसंच चांगल्या विचारांच्या पाठीशी उभे राहणारेही भेटतातच. त्यातूनच मग लोकमंगल जीवक हॉस्पिटलची उभारणी झाली. 14 एप्रिल 2011 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्ट आणि लोकमंगल प्रतिष्ठान सोलापूर संचलित हे हॉस्पिटल आज सोलापूरच्या नीलमनगर, जो कामगार वर्गानं व्यापलेला आहे, अशा भागातील गरजू आणि गरीब रुग्णांचा आधार बनला आहे. 4.5 एकर जागेत 32,000 स्क्वेअर फुटावर या हॉस्पिटलचं बांधकाम आहे. 100 बेड्स, आठवड्यातून 2दा मोफत आरोग्य शिबिरं घेणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये परिपूर्ण आणि अद्ययावत ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग आणि प्रसूती विभाग, अस्थिरोग, दंतरोग, बालरोग, नेत्ररोग, ICU, मेडिसिन, पॅथॉलॉजी, मूत्ररोग आदी अनेक आरोग्य सुविधा अतिशय कमी दरात रुग्णांना उपलब्ध करून दिले जातात. उदाहरणार्थ सांगायचं तर मोतीबिंदूचं ऑपरेशन बाहेर कमीत कमी 6,000 रुपयात होतं, तर इथं केवळ लेन्स, औषधं पाण्यासहित केवळ 3,000 रुपयेमध्ये होतं. केस पेपर केवळ 20 रुपयामध्ये काढला जातो. अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आत्मीय सेवा हे या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य. याशिवाय व्याख्यानमाला, कवी संमेलनं आदी सांस्कृतिक कार्यक्रमही इथं केले जातात. भारत देशाचा विचार करताना खेड्यांचाच विचार प्राधान्यानं केला पाहिजे, पण दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर खेड्यांच्या विकासाचा विचारच कोणी केला नाही. सुभाष देशमुखांना मुळातच खेड्याची पार्श्वभूमी लाभल्यानं, स्वतः वडाळा तालुका उत्तर सोलापूरसारख्या खेड्यात राहिलेले असल्यानं शेतकऱ्यांचं जीवन जवळून पाहिलं आहे, अनुभवलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे.
ग्रामीण भागाचा आणि जनतेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एक व्यापक विचार आणि कृती करणारं व्यासपीठ हवं म्हणून श्रीराम प्रतिष्ठान मंडळ ही संस्था वडाळा तालुका उत्तर सोलापूर इथं स्थापन करण्यात आली। या संस्थेच्या माध्यमातून शेतीतील विविध प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात। शेतकऱ्यांना सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न म्हणजे शेतीमालाला योग्य भाव कुठे मिळेल याची माहिती नसणं। त्यामुळं शेतकरी नडला जातो, व्यापाऱ्यांच्या आणि दलालांच्या दुष्टचक्रात अडकतो। म्हणून त्यांनी लोकमंगल बाजार माहिती केंद्र सुरू केलं। पुढे मग शेती शाळा, कृषी महाविद्यालय असो, कृषी विज्ञान मंडळ असो, अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून एक कृषी जागरण सुरू केलं। सोलापूर जिल्ह्यात फलोत्पादन चांगलं आहे, त्यामुळं या जिल्ह्यात फळ प्रक्रिया उद्योग नाही हे हेरून सुभाष बापूंनी लोकमंगल फूड पार्क अर्थात फळ प्रक्रिया उद्योग हा प्रकल्प इथं उभा केला। केवळ फळ प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन भागणारं नव्हतं, त्यासाठी टिश्यू कल्चर प्रकल्प सुरू केला, गांडूळ खत निर्मिती प्रकल्पही सुरू केला। शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची प्रात्यक्षिकं दाखवली, शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं। आधुनिक पद्धतीनं शेती हाच ध्यास घेऊन या प्रतिष्ठानचं कार्य चालतं आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी श्रीराम प्रतिष्ठान मंडळ हे हक्काचं मार्गदर्शक बनलं आहे। सर्वसामान्यांना आपल्या मुलांना शिक्षण देणं वर्षागणिक महाग होत चाललंय। तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण हे तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे। ज्यांचे पालक महिन्याला 60-70 हजाराच्या वर कमावतात त्यांना आपल्या पाल्यांना हे महागडं शिक्षण देणं जमेल, पण महागाईच्या या दिवसात मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ वर्गीयांनी कसं शिक्षण घ्यायचं आणि ज्यांची रोजीरोटीची गाठ आहे त्यांना तर स्वप्नातही हे महागडं शिक्षण घेणं जमत नसणार। अगदी मेरिटमध्ये आलेल्या मुलांनाही या शिक्षणाचा भरमसाठ खर्च करणं परवडत नसणार। त्यातून यंदाच्या वर्षी ग्रामीण भागातील लोकांचे तर खूपच हाल होत आहेत। त्यातल्या त्यात शेतकरी पार भरडून निघालाय, दुष्काळानं पुरता पिचून गेलाय। या शेतकऱ्यांची पुढची पिढी शिक्षणात रस घेणारी। ग्रामीण भागातील बरीच मुलं आज सायन्स साईडला जात आहेत, पण डॉक्टर किंवा इंजिनियर होणं आर्थिक कुचंबणेमुळं शक्य होत नाहीये। मग अशा वेळेस या मुलांना लोकमंगलनं सहकार्य करायचं ठरवलं आणि लोकमंगल समूहातील सगळ्यांशी चर्चा करून लोकमंगल विद्यादान ही योजना अंमलात आली। लोकमंगलच्या श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं चालवलं जाणारं लोकमंगल जैव तंत्रज्ञान महाविद्यालय सोलापुरातल्या वडाळा इथं आहे। या महाविद्यालयातील BSc बायोटेक्नॉलॉजी, BSc कॉम्प्युटर सायन्स आणि BSc उद्योजकता हे 3 अभ्यासक्रम कोणतीही फी न घेता मोफत शिकवले जातील। केवळ शिक्षणच मोफत नव्हे तर विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा, जेवणाचा खर्चही संस्थाच करणार आहे। या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी या मुलांना 1 पैसाही खर्च होणार नाही आणि हे शिक्षण दर्जेदार असेल याची पण काळजी घेतली जाणार आहे। या योजनेअंतर्गत यंदा 2013-14 साठी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे विद्यादान या योजनेत। त्यांच्यापैकी या काही विद्यार्थ्यांचं हे मनोगत। माझी निवड झालेली आहे, याबद्दल मी खूप आनंदी आहे, कारण आम्ही सगळे शेतकऱ्याची मुले आहोत आणि आम्हाला बाहेर एंटरप्रेनरशिप किंवा बायोटेक्नॉलॉजी मध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर 30-40 हजार रुपये फी भरावं लागते, परंतु इथं आम्हाला मोफत ऍडमिशन झालेलं आहे। यासाठी या योजनेचा फायदा आम्ही आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुरेपूर करून घेणार आहोत आणि मी एंटरप्रेनरशिपला असल्यामुळं मी एक उत्तम एंटरप्रेनर होणार आहे। मी इथं आलो, मी प्रवेशासाठी अर्ज केला, यात माझी निवड झाली आणि एवढंच नाही तर आम्हाला फॉर्मचे इथं पैसे घेतले नाहीत। आमच्या सर्वांची म्हणजे बायोटेक आणि एंटरप्रेनरशिपला एकूण सुमारे 80 ते 85 मुलं असतील। त्यांच्या सगळ्यांचं विद्यादान योजनेतून मुक्त ॲडमिशन झालेलं आहे आणि सर्वजण मोफत शिकत आहेत। एवढंच नाही तर 3 वर्ष जेवणाची व राहण्याची सुद्धा सोय बापूंनी करून दिली आहे। याचा आम्ही सर्व मुलं व मुली व्यवस्थित फायदा घेऊन मी बायोटेकला असल्यामुळे मी एक ॲग्री प्रोडक्शनमध्ये असं उत्तम आणि उद्योग नावाचं कमवण्याची इच्छा राखतो आणि ते मी पूर्ण करीन। आणि लोकमंगल प्रतिष्ठान वडाळा यांना आम्हाला सर्वच विद्यार्थ्यांना खूप हातभार लावलेला आहे। जर बापूंनी ही विद्यादान योजना सुरू नसती केली तर कदाचित बहुतेक मुलंही शिकली नसती। मला BScला ॲडमिशन घ्यायचं होतं, परंतु ही ॲड कळाल्यामुळे मी BTechला ॲडमिशन घेतलं इथं, म्हणजे फी वगैरे नसल्यामुळे। आणि ही योजना उत्तम अशी योजना आणि ह्या योजनेचा लाभ आम्ही आयुष्यात नक्कीच चांगल्या कामासाठी करणार आहोत। मी बायोटेकमध्ये असल्यामुळे एक उत्तम रिसर्चर म्हणून काम करणार आहे। जो वाचतो तोच वाचतो,
असं वाचन संस्कृतीविषयी बोललं जातं. पण TV, इंटरनेट, मोबाईल आदींमुळं वाचन संस्कृती खूपच खालावली आहे. ग्रंथ हेच गुरु असं असतानाही घराघरात पुस्तकांना जागा नसते. पण खऱ्या अर्थानं समृद्ध व्हायचं असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही हे जाणून लोकमंगल समूहातील श्रीराम प्रतिष्ठाननं लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात केली. वाचन संस्कृती केवळ शहरापुरती मर्यादित न ठेवता गावागावात ती पोहोचावी म्हणून फिरतं वाचनालय ही संकल्पना राबवली. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात छोटी वाचनालय लोकमंगलनं सुरू केली आहेत. त्या ठिकाणी हे फिरतं वाचनालय महिन्यातून 2दा पुस्तकं घेऊन जातं. हळूहळू का होईना पण वाचन संस्कृती मूळ धरते आहे. आज वाचनालयात 40,000 पुस्तकं आहेत. लोकमंगल उद्योग समूहाची वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्राला ओळख झाली. त्या ओळखीत मोलाचा वाटा उचलला आहे तो म्हणजे लोकमंगल कला, क्रीडा आणि सांस्कृतिक युवक मंडळानं. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना प्रेरणा, प्रोत्साहन देण्याचं काम या मंडळानं केलं. 2005 सालापासून सुरू झालेल्या या मंडळाचं काम आज तागायत अखंडपणे सुरू आहे. लोकमंगल कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आजपर्यंत तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या स्पर्धेंचं आयोजन केलंय. त्यामध्ये प्रामुख्यानं कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, स्विमिंग, धनुर्विद्या, रस्सीखेच, मैदानी स्पर्धा, टेबल टेनिस, क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ, बाल मैदानी स्पर्धा, कर्मचारी क्रीडा स्पर्धा आदी क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबरोबरच हे मंडळ कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नावाजलेलं आहे. मंडळाच्या वतीनं ग्रुप डान्स, सोलो डान्स इत्यादी स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये देशभरातून आत्तापर्यंत 9,835 खेळाडूंनी सहभाग घेतलाय. हे करत असताना खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यास मंडळ विसरलं नाही. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील जवळपास 1,187 खेळाडूंना भेटवस्तू देऊन सत्कार तर अनेक गरजू खेळाडूंना लोकमंगलनं अर्थसहाय्य केलंय. लोकमंगल कला, क्रीडाच्या माध्यमातून 13 खेळाडूंना आर्थिक मदतीबरोबरच खेळाचं साहित्य देऊन मंडळानं त्यांना प्रोत्साहित केलंय. लोकमंगल कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला तो सोलापूर प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धेनं. IPLच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच भरवल्या गेलेल्या या स्पर्धेत अनेक उद्योगपतींनी आपापले संघ या स्पर्धेत उतरवले होते. लोकमंगलच्या चमूनं ही चुरशीची स्पर्धा जिंकली. 5 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2012 या कालावधीत सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना आणि लोकमंगल कला, क्रीडा आणि सांस्कृतिक युवक मंडळाच्या संयुक्त विद्यमानं कुमठा नाका क्रीडा संकुल सोलापूर इथं लोकमंगलनं आंतरराष्ट्रीय महिला लॉन टेनिस या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. भविष्यात मंडळाच्या वतीनं जिल्ह्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, संघटक यांना लोकमंगल क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल आणि खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्याचा मानस आहे. कवी कुलगुरू कालिदास दिनानिमित्त सोलापूर आणि उस्मानाबाद येथील 108 ठिकाणच्या लोकमंगल वाचनालयाच्या वतीनं कवी संमेलनं घेतली गेली. या कवी संमेलनात जवळपास 1,500च्या वर कवींचा सहभाग होता. या वाचनालयाला अनेकांनी मोठ्या प्रमाणात मोफत पुस्तकं भेट दिली आहेत. साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातही लोकमंगल समूहानं आघाडी घेतली आहे. भारतातलं पहिलं कृषी साहित्य संमेलन आणि पहिलं युवा साहित्य संमेलन भरवण्याचा मानही लोकमंगलनं पटकावलाय. 2011 साली सोलापुरात पहिलं कृषी साहित्य संमेलन भरवलं गेलं. त्याचे अध्यक्ष होते प्रख्यात कवी विठ्ठल वाघ. 2012 साली कर्नाटकातल्या निपाणी इथं दुसरं कृषी साहित्य संमेलन भरवलं गेलं. या कृषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या प्रख्यात साहित्यिका प्रतिमा इंगोले. शेतकऱ्यांच्या भावजीवनाशी संबंधित परिसंवाद, व्याख्यानं, कथाकथन, कवी संमेलनं असे बहारदार कार्यक्रम इथं झाले. शेतकऱ्यांना व्याख्यानांचा खूप चांगला उपयोग झाला. ज्ञान आणि मनोरंजन याची सुयोग्य सांगड या संमेलनात पाहायला मिळाली. लोकमंगलचं अखिल भारतीय युवा साहित्य संमेलन 26 आणि 27 नोव्हेंबर 2011 साली लोकमंगल प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आलं. युवकांच्या जाणीवा, युवकांची स्वप्न, युवकांचे प्रश्न, युवकांचं कार्य, युवकांचे हक्क आणि कर्तव्य या सगळ्याचा जागर या संमेलनात करण्यात आला. या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त 35 वयोगटपर्यंतच्या तरुणांचाच सहभाग होता. समाजाचं हित साधतं ते साहित्य असं म्हटलं जातं.
आणि अशा साहित्याचा तरुणांच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग कसा आणि किती होता यावर विचारमंथन झालं. या संमेलनाचे अध्यक्ष होते प्रख्यात कवी, लेखक, गीतकार अरविंद जगताप. स्वागताध्यक्ष लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन रोहन देशमुख होते. या संमेलनात चर्चासत्र, परिसंवाद, मुलाखती, कवी संमेलनं असा भरगच्च कार्यक्रम होता. अवघ्या महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही युवक युवतींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. अपेक्षेपेक्षाही उत्तम यश या पहिल्या युवा साहित्य संमेलनाला मिळालं. आज जगात भारताची ओळख युवकांचा देश म्हणून होते आहे. समाजाची, देशाची जडणघडण या युवा पिढीच्या हातात आहे. ही पिढी संस्कारित असली, आचार विचारानं प्रगल्भ राहिली तर त्याचा उपयोग आपल्या देशाच्या विकासासाठी होणार आहे. म्हणून लोकमंगल प्रतिष्ठानचा अखिल भारतीय युवा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हा एक चांगला प्रयत्न होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राष्ट्रपुरुषांच्या जयंतीचं औचित्य साधून लोकमंगलच्या विविध युनिट्समध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जातं. अशा रक्तदान शिबिरात सुभाष बापू देशमुख स्वतः रक्तदान करून शिबिराला प्रारंभ करतात. लोकमंगल बँकेचा दशकारंभ असो वा नववर्षारंभ, कोणत्याही निमित्तानं रक्तदानाचं पवित्र कर्तव्य पार पाडलं जातं. सर्वच रक्तदात्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून 50 रुपयांपासून 10,000 रुपयापर्यंतच्या आकर्षक भेटवस्तू दिल्या जातात. आत्तापर्यंत हजारोंनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवलाय. लोकमंगलतर्फे पत्रकारांच्या कार्याला सलाम करण्यासाठी 2011 पासून लोकमंगल आणि श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं लोकमंगल गौरव पुरस्कार देण्यात येतोय. आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांचाही जनसामान्यावर चांगलाच पगडा आहे, कारण आखो देखा हाल आपण स्वतः अनुभवत असतो. असं असलं तरी वर्तमानपत्रात विस्तारानं आलेली बातमी वाचायला आपल्याला आवडते. बहुतेक वर्तमानपत्रातून जबाबदारीनं घटनांची मांडणी केलेली असते. या माध्यमातूनच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य, जिल्हास्तरीय घडामोडींचं विश्लेषण करायला आपल्याला सोपं जातं. पत्रकारांमुळं समाजातलं राजकारण, अर्थकारण, ज्ञान, मनोरंजन, शिक्षण आदी अनेक क्षेत्रांबद्दल आपण अपडेट राहायला लागलोय. पुरस्कार देणाऱ्यापेक्षा पुरस्कार ज्यांना दिला जातो त्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींमुळं पुरस्कार मोठा होतो. म्हणूनच पुरस्कार देताना योग्य व्यक्तींची निवड करणं हे फार जोखमीचं काम असतं आणि ते काम लोकमंगल पत्रकारिता पुरस्काराची निवड समिती अतिशय सजगतेनं करते. निसर्गानं मानवाला देणगी स्वरूपात हवा, पाणी, सूर्यप्रकाश हे महत्त्वाचे घटक बहाल केले आहेत. मानवी जीवन सुखी, समाधानी राहण्यासाठी या 3 गोष्टी मुबलक आणि स्वच्छ, शुद्ध मिळणं अत्यंत गरजेचं आहे. यातील एक जरी घटक कमी प्रमाणात मिळाला तरी माणसाचा जीव कासावीस होतो. हे 3 घटक म्हणजे एका अर्थी मानवाच्या जगण्याची ऊर्जा आहे. परंतु माणसानं निसर्गानं दिलेल्या या देणगीचा सन्मान न करता आपल्याला हवा तसा, हवा तितका, किंबहुना बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त वापर केला. निसर्गाचा समतोल राखला गेला पाहिजे ही साधी बाबही लक्षात न घेता अक्षरशः निसर्गाला ओरबाडलं. निसर्ग म्हणजे एका अर्थी ती आपली आईच. तिनं मुक्त हस्ते आपल्याला देण्याचा प्रयत्न केला, पण आपण मात्र करंटे, स्वार्थी तिचा गैरफायदा घेत गेलो आणि याचा परिणाम म्हणजे सततचा पडणारा दुष्काळ. पण लोकमंगलनं ठरवलं या दुष्काळाचा सामना करायचा. जिल्ह्यात पडलेल्या भीषण दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं लोकमंगल समूहाच्या वतीनं शिरपूर पॅटर्न बंधाऱ्याच्या धर्तीवर उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ येथील ओढ्याची खोली 15 किलोमीटरपर्यंत वाढवायची, त्यावरील जुन्या 8 बंधाऱ्यांची दुरुस्ती करायची आणि नव्यानं 7 बंधारे बांधायचे. या कामासाठी 15 कोटीचा खर्च अपेक्षित होता, तो लोकमंगलनं केला. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मानणाऱ्या लोकमंगलनं सर्वेपी सुखिनः संतु या विचारानं हे काम हाती घेतलं. या संदर्भात बीबी दारफळचे सरपंच शिवाजी पाटील म्हणाले, म्हणजे हे जे पाणी वडा म्हणजे सफाई होत आहे, म्हणजे नालाकर म्हणजे सफाई असल्यामुळे पाण्याला इथं म्हणजे सोर्सच नव्हता. आता उजनीचं पाणी इथपर्यंत येऊ शकत नव्हतं, म्हणजे येत नसल्यामुळं काय झालं, मग खाणल्यामुळे हे आता पाणी इथपर्यंत येऊ शकतं. आता इथून हे पाणी इथं आल्यामुळं आता 2दा पाणी भरलं होतं, हे म्हणजे पूर्ण 2दा भरल्यामुळं हे बोर, विहिरी असं म्हणजे आता दिवस मोटर चालतात आमच्या. म्हणजे आता सध्या बी दिवसभर मोटर चालतात, म्हणजे जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत मोटर बंद पडत नाही. हे भरल्यामुळे आता 1 फूटभर पाणी विहिरीमध्ये होतं पहिलं,
आणि पाऊस तर पडलाच नाही, म्हणजे पावसाचं पाणी तर अजून आलंच नाही. कसला पाऊस म्हणजे पाणी अजून यासारखा पाऊसच पडला नाही. त्यामुळे हे लोकमंगलच्या कामामुळे आमचा फायदा म्हणजे भरपूर झाला. गावकरी म्हणजे वॉटर सप्लायचा इथं ह्याच्या शेजारी गावातले बोर चांगले चालले ह्याच्यामुळं, त्यामुळं पाण्याचा प्रश्न म्हणजे मिटला आहे म्हणजे आमचा.